कोळी जाळ बनवतो त्यात किडे काही फसवतो तो त्याचे अन्न सापडते त्याला अन्न सापडते. या व्यतिरिक्त अजून काय बरं या जी कविता आहे या कवितेचे कवी त्यांनी काय अन्नजाल या मध्ये जे आहे ते काय साधारणतः कशाचं वर्णन केलेलं आहे चित्रण. स्क्रीन जरा थोडं नेटवर्क जरा स्लो झाले त्यामुळे स्क्रीन दिसत नाही. मी दाखवतो तोपर्यंत आपण हे घेऊया तुमचे काय बरं कवीने अन्नजाल या कवितेमध्ये जे आहे ते कशाचं वर्णन जे आहे ते केलेलं आहे. अन्नजाल आपण अन्न साखळी म्हणतो साधारणतः अन्न साखळी आहे बरोबर. तुम्ही साधारणतः विज्ञानामध्ये असेल भूगोलामध्ये असेल अन्न साखळी जसं जलचक्र आहे तसं अन्न साखळी पण सायकल आहे. गवत आहे त्यानंतर मग ससा आहे सस्याला खाणारे मग जे आपण म्हणतो वाघ सिंह लांडगे आहे त्यानंतर असे जी साखळी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. ती अन्न साखळी साधारणतः तुम्ही विज्ञानामध्ये हे अभ्यासत असाल बरोबर. यस सर. येस सर. काय बरं ती अन्न साखळी काय बरं ती अन्न साखळी. सर अन्न साखळी इकोसिस्टम सारखी. सांग. पहिल्यांदा गवत निर्मिती होते. गवतावर नाक तोडायला बेंडूक खातो. बेंडूकला साप तशी अन्न साखळी तयार होते. बर अजून कोण सांगेल. अजून कोण सांगेल की काय आहे. काय सर प्रश्न रिपीट करा. की अन्न साखळी जी आहे ती काय आहे. अन्न साखळी म्हणजे काय. कशाला म्हटलं जातं अन्न साखळी. सर सजीव त्याला एकाच्या अन्न त्याच्यावर अवलंबून अवलंबून राहावं लागतं. बर अजून काय या कवितेचे कवी कोण आहे. हर्ष परसुरे आहेत. बरं या लेखकाने या कवीने जे आहेत अन्नजाल या कवितेतून काय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशाविषयीचं जे चित्रण जे आहे ते त्यांनी इथे त्याची मांडणी जी आहे ती केलेली आहे. सर रिपीट करा ना. सर क्वेश्चन रिपीट करा ना. जे कवी आहेत या कवीने अन्नजाल या कवितेतून कशाचं वर्णन जे आहे ते प्रस्तुत केलेलं आहे. सजीव निसर्गातील झालं स्क्रीन पण तुम्हाला दिसेलच आता. हे हर्ष सदाशिव परचुरे एक प्रसिद्ध कवी लेखक सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून यांचं जे आहे ते जीवनमान सुरू झालेलं आहे. भटकताना वाढलेल्या जाणीवांमधून परिस्थितीचा अभ्यास त्यांनी जो आहे तो साधारणतः केलेला आहे आणि पलाश इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या परिस्थितीचा अभ्यासक्रम
त्यांनी पूर्ण केलेलं आहे. कॉलेजच्या दिवसात निर्माण केलेल्या गद्य पद्य लेखनाची आवड ते पुढे वाढत गेले. वर्तमानपत्रातून भटकंतीवर लिखाण केलं आणि पुढे वनाचे श्लोक हे परिस्थितीवरचे आगळे वेगळे लेखन त्यांनी केलेले आहे. आज ते त्यांच्या कविभूषणाच्या काव्यावरील अभ्यास व व्याख्याने आणि वनाचे श्लोक यासाठी ते प्रसिद्ध आहेत. यासाठी त्यांची एक प्रकारची ओळख आहे. असे जे कवी आहे हर्ष सदाशिव परचुरे यांनी जे अन्नजाल ही कविता जी आहे ती अन्नजाल कवितेतून प्रस्तुत निसर्गातील सजीव निर्जीव गोष्टी यांच्यातील असणारा जो संबंध आहे याचं प्रस्तुत वर्णन या कवितेतून केलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर यांच्यातला जो उत्तरोत्तर गाढ आणि क्लिष्ट होत गेलेल्या जीवसृष्टीमध्ये होताना लाखो वर्षात अन्न साखळ्या तुटत गेलेल्या आहेत. म्हणजे पाहतो आपण बरेच सजीव जे आहेत सजीव गोष्टी आहेत त्या आता काय होत आलेले लुप्त होत चालले. त्यांच्या प्रजाती जे आहेत ते काय होत चाललेल्या आहेत कमी कमी होत चाललेले आहेत. हा आणि याचा कुठेतरी निसर्ग चक्रावर जो आहे तो नैसर्गिक ज्या चक्रावर जो आहे तो कुठेतरी परिणाम होताना दिसून येत आहे. ही भयावह परिस्थिती आपण पाहतो की आता नवनवीन 4G 5G चे जमाना आलेला आहे आणि हे वेगवेगळे टावर आपण पाहतो की या टावरचा परिणाम जो आहे तो कुठेतरी या पशुपक्ष्यांना जो आहे तो हानिकारक होताना आपल्याला पाहायला मिळतो. हे तुम्ही विविध चित्रपटांच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेलं असेल बरोबर की त्यामधून पण बरेच लेखकांनी जी आहे ती वस्तुस्थिती साधारणतः मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. असे हे हर्ष सदाशिव परचुरे कवी यांनी निसर्गातील सजीव आणि निर्जीव या दोन्हींचा जे आहे ते परस्पर संबंध जो आहे तो काय केलेला आहे स्पष्ट केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग पाहूया आपण अन्नजाल ही कविता. त्यानंतर त्यांनी अजूनही जे काही गोष्टी आहेत की प्रत्येक जीव एका जीवापेक्षा जास्त जीवांना खाऊन जगू लागला त्यामुळे या अन्नजालातल्या काही जीवजाती नष्ट झाल्यात. असे असले तरी अन्नजाल पूर्ण नष्ट होत नाही मात्र ते नक्कीच कमकुवत होते. हेच या वनाचे श्लोक मधून त्यांनी घेतलेलं आहे. आपण पाहतो की साधारणतः शेतामध्ये आपण म्हणतो की विविध प्रकारचे जे कीटक असतील मग उंदीर असेल साप असेल गांडूळ असेल मांडूळ असतील तर हे आपल्या जी जीवसृष्टी आहे सजीव सृष्टी आहे तर याचा समतोल राखण्याचा प्रयत्न जो आहे तो साधारणतः करतो. मग विविध प्रकारचे पशु पक्षी प्राणी यांचा आपल्या नैसर्गिक म्हणजे जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाला जो आहे तो एक पूरक आहे. तर असं नाही म्हणता येत का आपण बऱ्याच वेळा आता पाहतो आपण साधारणतः बरेच निसर्गामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आपण मारून टाकली पाहिजे किंवा विविध प्रकारचे प्राणी हरिण असेल लांडगा असेल कुत्रा असेल हे प्राण्यांची जी आहे ते हत्या शिकार जे आहेत आपण मग शासनाने विविध प्रकारचे कायदे केलेले आहेत की याचा समतोल कुठेतरी राहिला पाहिजे आणि पर्यावरणाचा ऱ्हास जो आहे तो थांबला पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी पशु प्राणी पक्षी यांची आवश्यकता ह्या निसर्ग जो चक्र आहे तर यामध्ये खूप महत्वाचं त्यांचं स्थान जे आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून कवी हर्ष सदाशिव परचुरे यांनी वनाचे श्लोक यामधून जो आहे तो काय केलेला आहे निसर्गातले जे विविध प्रकारचे जे सजीव आणि निर्जीव ज्या गोष्टी आहेत यांचा परस्पर संबंध एकमेकांशी कशा प्रकारचा संबंध आहे अन्नजाल कशा स्वरूपाचा आहे त्याचा फरक काही होत नाही मात्र ते जाळं जे आहे ते कुठेतरी कमकुवत होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच त्यांनी या कवितेचं नाव दिलेलं आहे अन्नजाल. काय दिलेलं आहे अन्नजाल. अन्नजाल अगदी बरोबर. हा प्रसिद्ध कवी 1979 म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरावरील भटकताना त्यांना त्या परिस्थितीचा अभ्यास त्यांनी जो आहे तो साधारणतः केलेला आहे आणि ते एक वनाचे श्लोक या कवितेचे साधारणतः पाहायला मिळतो. मग ही कविता पाहूया आपण साधारणतः काय आहे. कडीस जोडोनी दुजा कडीला मनुस बनवतीस साखळीला जरी तोडिले त्यात मधल्या कडीला तरी भंगुनी जाई संपूर्ण माला. कडीस जोडी आपण म्हणतो साखळी बरोबर
साखळदंड म्हणतो, राईट. आणि त्या साखळदंडाचा कुठेतरी मग कडीला कडी आपण जोडून जे आहेत तर काय करत असतो, दुसऱ्या कड्या साधारणतः तुमची चेन आहे, ती चेन कशी तयार केलेली आहे, एक एक कड्यांना जोडून जी आहे ती चेन जी आहे ती बनलेली आहे. तशीच मनुष्याची सुद्धा एक साखळी बनलेली आहे. जरी तोडिले त्यातल्या मधल्या कडीला तरी भंगून जाई संपूर्ण माला. आणि मग आपण पाहतो एखादी माळा असेल, बरोबर, मोत्यांची माळा असेल, एक जरी मणी तुटला तर ती पूर्ण माळा जी आहे ती काय होते, तुटून जाते. आपण हार बनवतो, हारमध्ये एखादं फूल जरी गळालं, तो धागा जर तुटला तर पूर्ण जो हार आहे तर त्यातले सगळे फुलं जी आहे ती खाली पडतात त्या माळामध्ये. तशीच साखळी आहे, ती साखळी एकमेकांना जे आहे ते गुंतत गेलेली आहे, म्हणजे कडीला कडी जोडत गेलेली आहे आणि त्यापासून जी आहे ती साखळी तयार झाली. आणि म्हणून ही नैसर्गिक जी साखळी आहे तिला कुठेतरी तोडलेलं तर तिला ते कडीला जे आहे ते एक प्रकारचं भंगून जाण्याचा जो आहे तो एक प्रकारचा संपूर्ण माला एक प्रकारे भंगून जाईल असं सांगितलेलं आहे. निसर्गातील या सजीव निर्जीवातील संबंध त्यांनी जे आहे ते प्रस्तुत या कवितेमध्ये केलेलं आहे. मग ही अन्न साखळी, वनस्पती अन्न निर्माण करतो, हे अन्न जे निर्माण केले त्यानंतर शाकाहारी मांसाहारी अशा प्रकारचे आहे. तुम्ही जे अन्न साखळी विज्ञानामध्ये तुम्हाला साधारणतः पाहतो आपण, गवत आहे, त्यानंतर ससा दिलेला आहे, सस्याला खाणारा प्राणी कोणता आहे, लांडगा आहे, राईट, लांडगा कोल्हा आहे. त्यानंतर त्याला खाणार कोण आहे, सिंह वाघ आहे. तर अशा प्रकारची ही साखळी जी आहे ती आपण पाहतो. जसं जलचक्र आहे, पाण्याची वाफ होते, वाफेचं नंतर ढग होतं, ढगाचं बाष्पीभवन साधारणतः होतं आणि मग त्याचा पाऊस पडतो, मग ते पाणी नदीला समुद्राला जातं, परत बाष्पीभवन होतं. हे जलचक्र साधारणतः आपण पाहतो. तशीच ही अन्न साखळी सुद्धा आहे. आणि या अन्न साखळीचं मग अन्न निर्माण करणे, वनस्पती काय करत असतात, जमीन आहे त्या जमिनीचं अन्न निर्माण करणे, त्यानंतर हे अन्न निर्माण झाल्यानंतर ते खाण्यासाठी जे आहेत ते शाकाहारी जे प्राणी आहेत, मग त्यामध्ये ससा वगैरे आपण पाहतो, हरिण वगैरे आहेत. त्यानंतर यांना खाणारे जे आहेत ते मांसाहारी प्राणी आहेत, द्वितीय उपभोक्ते आपण म्हणतो, सिंह वाघ, राईट, बिबट्या, हे विविध प्रकारचे आहे. म्हणजे प्रत्येक जीव हा एकापेक्षा जास्त जीवांना खातच जगू लागलेला आहे. या अन्न साखळीमुळे काही जीवजाती या नष्ट झाल्या, पण अन्नजाल पूर्ण नष्ट होत एक प्रकारचं नाही. आपण पाहतो की शेळ्या असेल, मेंढ्या असेल, किंवा आपण अजून काय की कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणात, कोंबडी पालन जो आहे तो हा व्यवसाय केला जातो. आता कोंबड्या आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो की साधारणतः आपण मांसाहार नाही केला पाहिजे किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत, पण हा नैसर्गिक समतोल राखण्यासाठी जे ही साखळी पूर्ण होण्यासाठी एकमेकांशी जोडत गेलेल्या आहेत. आणि म्हणून एक बऱ्याच बाहेरच्या देशांमध्ये असेल किंवा आपल्या देशामध्ये आहेत, तो मांसाहार मोठ्या प्रमाणात जो केला जातो, मग कोंबडी असेल, बकरी असेल, आपण म्हणतो मेंढ्या असतील, तर यांचं जे आहे ते एक अन्न म्हणून जे आहे तो मनुष्य काय करत असतो, त्याचा एक आपल्या पोट भरण्यासाठी जो आहे तो त्याचा काय करत असतो, सेवन जो आहे तो करत असताना दिसतो. आणि म्हणून जरी एक प्रकारे एखादी ही तुटली तर त्याला कुठेतरी भंगून जात नाही ती माला, पण मात्र ही कडीच कडी जर तुम्ही हे केली, भंगून म्हणजे विखरून जाणे, तुटणे. पुढे पहा कसे कोळी विणतात जाळे, धाग्यास एका बहु जोडलेले, बहुतांश त्या जोडलेले कित्येक, बिघडते न जरीही तुटले अनेक. आणि हे आपण कोळी लोक पाहतात की ते जाळं विणतात माशांसाठी, किंवा आपण तो प्राणी पण आहे छोटा, बऱ्याच वेळा बऱ्याच घरामध्ये पण असेल कोळी, काळ्या रंगाचा आहे, तो तो काय करत असतो, तो जाळं विणत असतो आणि धाग्यास एका बहुला जोडलेला आहे, एका धाग्याला सगळीकडून जे आहे एक प्रकारचं जाळं त्याने विणलेलं आहे. तुम्हाला इथे स्क्रीनवर आपण ती कवितेचे हे पण दिसेल, एकच मिनिट दाखवतो की कशा ही साखळीची निर्मिती साधारणतः केलेली आहे. ही कडी हिला कडी केलेली आहे, ती कडी, त्यानंतर अशा प्रकारची साखळी निर्माण झाली. मग निर्माते, उपभोक्ता, त्यानंतर शिकारी, त्यानंतर एक कडी तुटली तर संपूर्ण साखळी ही प्रभावित होते. कडीला जोडून दुसऱ्या कडीला मधून विनवते साखळी, जरी तोडले त्यास मधल्या कडीला तरी मधून जाई संपे माला. साखळीतली एक कडी तुटली तरी संपूर्ण साखळी नष्ट होऊ शकते. निसर्गात सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. अनेक जीवसृष्टीमधल्या अनेक प्रजाती वगैरे जे आहेत
या नष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतं. मग सागरातलं, नदीमधले पण जलचर प्राणी जे आहेत ते यांच्या सुद्धा प्रजाती आपण पाहतो की आता दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि याचा परिणाम कुठेतरी आपल्या जीवसृष्टीला जो आहे तो होताना दिसून येत आहे. पुढे पहा कसे कोळी जे आहेत ते काय करत आहेत, साखळी विणत आहेत. हे कोळ्याचं जाळं आहे. पहा आपण पाहतो की आणि त्याला जे आहे ते एक प्रकारे असं जाळं त्यांनी विणलेलं आहे. पहा कसे कोळी विणतात जाळे, धाग्यास एका बाजूने जोडलेले बहुतस, त्या जोडलेले कित्येक विस्तृत, न जरीही तुटलेले अनक. हे कोळ्याचं जाळं आहे आणि निसर्गाचं एक प्रकारचं प्रतीक मानलं जातं. कोळ्याचं जाळे अनेक धाग्याने जोडलेलं असतं. काही धागे तुटले तरी ते जाळं एक प्रकारे तुटत नाही. ही निसर्गातील अन्नजाला ही अशा स्वरूपाचं आहे. समजले का? आवाज येतोय माझा व्यवस्थित? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. प्रत्येकाच्या घरामध्ये जी आहे ती जाळी असेल. आहे का? बघितले का? आपण पाहतो की जाळ्या होतात. हे कोळी पक्षी वगैरे जो कीटक आहे प्रत्येकाच्या घरामध्ये साधारणतः असेल किंवा आपल्या शेतामध्ये जिथे धान्य वगैरे ठेवलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जे आहे तो हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुढे अन्न साखळीतला धोका काय आहे? पुढचं जे कडवं दिलं आहे, एकीस खाई दुजी प्राणी जात, दुजीस तिजी अशी साखळीत, जर का दुजी जात मिली समस्त, उभी साखळी होऊन जाये नष्ट. म्हणजे एका आता आपण म्हणतो गवत आहे, गवताला खाणारा ससा आहे, ससाला खाणारा वाघ सिंह आहे, राईट. मग एकीस खाई दुजी प्राणीजात, या ज्या प्राणीजात आहे एकाला दुसरी जी आहे ते खात आहे, दुजीस तिजी ही खाणारी आहे, अशी ही साखळी तयार होते. जर कवी म्हणतो जर की दुजी जात मिली, त्याची दुसरी जात जर मिली तर समस्त उभी जी साखळी आहे ती एक प्रकारे नष्ट होण्याचं काम हे होऊ शकतं निसर्गामध्ये. एक जात नष्ट झाली, साखळीतील एक प्राणी जात नष्ट झाली आणि ती साखळी एक प्रकारे संपूर्ण अन्न साखळी जी आहे ती तुटते आणि त्याचा प्रभाव जो आहे तो त्या अन्न साखळीवर होत असतो आणि एक प्रकारचं संकट हे निर्माण जे आहे ते मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. इतर प्राणी जातींवर त्याचा परिणाम जो आहे तो होताना दिसतो. एकीस खावी दुजी प्राणीजात, दुजीस तिजी आणि साखळीत, जरी का दुजी जात भेली समस्त उभी साखळी होऊन जाय नष्ट. यातले असे क्लिष्ट असे शब्द नाहीये, साधे सरळ सोपे जे शब्द आहेत जे आपण आपल्या गावाकडे साधारणतः आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो तसेच आहेत. क्लिष्ट स्वरूपाचे असे शब्दप्रयोग कवीने इथे वापरलेले दिसत नाहीत. पुढे निसर्ग नारायणे देखिले हे अन विनिले अन्न जालीस पाहे, जरी प्राणजाती किती लोपल्या रे, तरीही टाकोनी महाजाल राहे. म्हणजे आपण पाहतो की हे निसर्गाने नारायणाने जे आहे ते ही जीवसृष्टी सजीव सृष्टी जी आहे ती निर्माण केलेली आहे आणि त्याने जे विणलेलं आहे त्याच हा जो करता करविता जो आहे तो पांडुरंग आहे, नारायण आहे आणि या निसर्गाने निर्माण केलेले हे अद्भुत अन्नजाल जे आहे ते विणलेलं आहे. एक प्रकारे यामध्ये अनेक प्राणी जाती लोपलेल्या जरी असल्या तरी मात्र हे महाजाल हे जसंच्या तसं टिकून आहे. लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबल आपण म्हणतो. महाजाल इतके विस्तृत आणि गुंतागुंतीचे आहे की काही भाग नष्ट झाला तरी ते टिकून एक प्रकारे राहते. मग अशा प्रकारचं जे आहे ते साधारणतः कवी म्हणतो की या निसर्ग नारायणाने देखील हे आणि विनिले अन्न जालास पाहे, तरी प्राणजाती किती लोपल्या रे, लोपल्या म्हणजे नष्ट होणे, तरी टाकोनी महाजाल राहे. आणि हे महाजाल जे आहेत ही जाळ जे आहेत ते मात्र टिकून आहे. पुढे तगले असे की महाजाल रेते, तरीही जाना ते क्षीण होते, मारित जाता बहु प्राणी जाती, तुटवणी संपेल ते जाल पुढती. आपण पाहतो बऱ्याच वेळा मुंग्या आहेत, विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेत, जलचर प्राणी आहेत. तर यामुळे जे आहे ते कुठेतरी आपली सजीव सृष्टी जी आहे तर आपलं पर्यावरण जे आहे ते कुठेतरी त्याचा समतोल राखण्याचं काम
ही जीवसृष्टी हे जलचर प्राणी असतील, प्राणी, पशु, पक्षी जे आहेत ते यांचा सहभाग आहे. हे जर नसेल तर हे जीवन जे आहे ते एक प्रकारचं नश्वर आहे. त्यामुळे ही अन्न साखळी तुटू न देता ह्या प्रजाती आपण पाहतो की भारतामध्ये चित्तांची संख्या जी आहे ती कुठेतरी कमी होताना म्हणजे जवळपास 1970 ते 2000 साधारणतः 22-23 पर्यंत जे आहे ते साधारणतः भारतात चित्तांची संख्याच नव्हती, म्हणजे ती नष्ट झालेली होती. मग भारत सरकारने केंद्र सरकारने जे आहे तर दुसऱ्या देशातून जे आहे तर जे चित्ता जे आहे ते मागवलेले होते आणि त्याचं प्रजनन जे आहे ते आपण पाहतो की अभयारण्यामध्ये साधारणतः मध्य प्रदेशच्या तिथे केलं ना. आता आपल्या भारतामध्ये ही जी प्रजाती जी आहेत चित्तांची संख्या जी आहे ती वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर तुम्ही पाहता की सह्याद्रीमध्ये एक वाघीण 2 वाघिणी नावाच्या ज्या आहेत त्या 2 वाघिणी साधारणतः सोडण्यात आलेल्या आहे की त्याचं प्रजनन होऊन त्यांची संख्या वाढवावी. जी प्रजाती कमी कमी होत चाललेली आहे तर तिचा समतोल कुठेतरी राखावा यासाठी आहे. त्यानंतर आपण विविध प्रकारचे पशु पक्षी आहेत यांच्या पण काही दुर्मिळ होत चाललेल्या. दुर्मिळ आपण पाहतो जलचर प्राणी आहे, विविध प्रकारच्या उपजाती आहेत. तर ह्या कुठेतरी जे आहेत तर मानवाने मोठ्या प्रमाणात जे आहे तर का बरं याला कारणीभूत हा मनुष्यच आहे. कारण मोठ्या प्रमाणात जंगल तोड होत आहे, डेव्हलपमेंट होत आहे, रस्त्यांसाठी झाडं तोडले आहे, जंगलचे जंगल नष्ट होत आहे. तुम्ही जर पाहिलं असेल साधारणतः तेलंगणामध्ये जवळपास 400 एकर तर जे पूर्ण जंगल होतं तिथे जमीनदोस्त करण्यात आला आणि तिथे IT पार्क जो आहे तो निर्माण करण्यात आला आणि त्या तिथे असणारे जीवसृष्टी मग विविध प्रकारची वनस्पती असतील, विविध प्रकारचे पशु पक्षी असतील, यांचं जे आहे ते जीवनमान जे आहे ते एक प्रकारचं नष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि एक प्रकारे कुठेतरी हा मानव जो आहे तो याला कारणीभूत आहेत. या जाती प्रजाती ज्या नष्ट होत आहेत याला मानवच कुठेतरी जबाबदार आहे. आपण पाहतो की नदीमध्ये आहेत जलचर प्राणी आहेत विविध प्रकारचे. तर काय आपण प्रदूषण, कारण कंपन्यांचं जे मिश्रित पाणी आहे तर ते आपण नदीमध्ये सोडतो आणि त्याचा कुठेतरी जो आहे तो माशांवर, जलचर प्राण्यांवर जो आहे तो कुठेतरी परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. विविध प्रकारचे मग प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आपण म्हणतो. त्यानंतर मोठ्या प्रमाणात कचरा वगैरे पाहतो. आपणच पहा आपले जे जनावर आहेत गाई, बैल, बकरी असेल, शेळ्या असेल, मेंढ्या असतील तर प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि हे प्लास्टिक जेव्हा आपले प्राणी खातात चाऱ्याबरोबर किंवा काय याच्या गोष्टी बरोबर तर ते कुठेतरी जे आहे तर त्यांच्या पोटामध्ये ते तसंच गेलं जातं आणि त्यामुळे जे आहे ते त्यांचा मृत्यू होताना पाहायला मिळतो. तर कुठेतरी प्रदूषण मानवाने एवढ्या प्रकारे अतिक्रमण जे आहे तर या जंगलांवर याच्यावर जे केलेलं आहे त्याचा कुठेतरी परिणाम या पशु पक्ष्यांच्या प्रजाती ज्या आहेत ते निसर्ग चक्र कुठेतरी डिस्टर्ब करण्याचं काम हे मानवाने केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम आपण पाहतो बऱ्याच वेळा जंगल तोड होते, या वृक्षतोड आपण पाहतो की बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आता वाढताना दिसते किंवा हल्ले झालेले तुम्ही बातम्यांमध्ये पाहता. का बरं? कारण त्यांना राहण्यासाठी जागाच राहिलेली नाही आणि मग ते आपला उदरनिर्वाह करण्यासाठी अन्नाच्या शोधात जे आहे ते गाव वस्त्या, वाडी वस्त्यांवर जे आहे ते फिरत असतात आणि त्यामध्ये जे आहे ते कुठेतरी हल्ले जे आहेत ते मोठ्या प्रमाणात ते मानवावर होत असताना दिसून येतात. याला जबाबदार सुद्धा हा मानवच आहे. सतत बदलणारे जाळे. पुढचं पाऊल, तगले असले की ही महाजाल रे, तरी जाणते क्षीण होते. मारीत जाता बहुत प्राणी जाती, तुटोनी संपेल ते जाल पुढती. आणि एक प्रकारे जे आहे तर काय म्हणतात की लाखो वर्षात हे जाळं जे आहे ते निर्माण होतं आणि अनेक जाती प्राणी जे आहेत ते एक प्रकारे नष्ट होत चालले आहे. आणि म्हणून हे जे अन्नजाल आहे, हे जे जाळं आहे ते कुठेतरी कमकुवत होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि याचा परिणाम हा निसर्गावर मोठ्या प्रमाणात जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग यामधून कवी म्हणतो की काय ते संदेश या कवितेतून देण्याचा हा प्रयत्न करतो की काय हर्ष सदाशिव परचुरे हे कवी म्हणतात की संतुलन, आपण बॅलन्स राहायला पाहिजे, संतुलन राखलं पाहिजे. आपण प्रत्येक जीवमाता जे आहे तो त्याचं जतन केलं पाहिजे, संतुलन राखलं पाहिजे, निसर्गात जाळे आपण जपली पाहिजे, आपण जबाबदारी घेतली पाहिजे. हे भावी पिढीसाठी आहे. अन्नजाल पूर्ण नष्ट होत
नाही, पण ते नवीन स्वरूपात कमकुवत होताना पाहायला मिळतं. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की निसर्गाचे हे नाजूक असं संतुलन आपण जपलं. हे पुस्तकातील आपलं जी कविता आहे साधारणतः इथे दिलेली आहे. एकच मिनिट, दिसत नसेल. कडीस जोडीने दुजा कडीला मनुष्य बनवते साखळीला, जरी तोडली त्यात मधल्या कडीला, तरी भंगून जाई संपूर्ण माळा. भंगून जाणे म्हणजे एक प्रकारची जी आहे ती तुटणी. हार तुम्ही बनवलेला आहे, राईट. आता अनुष्काने त्यांनी जर हार बनवलेला असेल, एखादी माळा वगैरे असेल, आणि अचानक ती जी आहे ते एखादा मणी वगैरे तुटलेला असेल, तर काय होतं, तर ती माळा जी आहे ती पूर्ण पडून जाते किंवा काय होतं. आपण बऱ्याच वेळा जे आहे ते या माळा ज्या आहेत, मग तशाच एक प्रकारची ही जी सजीव सृष्टीतली ही जी जाळं आहे, अन्न जाळं आहे, तर यामधलं कुठले जरी एखादी प्रजाती जर हे झाली, तर ती भंगून जाण्याची संपूर्ण माला जी आहे ती भंगून जाते. पहा कसे कोळी विणतात जाळे. हा कोळी पक्षी आहे आणि तो जाळं जे आहे तर मग एक प्रकारे कशा प्रकारे विणताना आपल्याला पाहायला मिळतो. धाग्यास एक बहु जोडले, बहु म्हणजे अनेक जोडलेले आहे, बहुतांश त्या जोडलेल्या कित्येक बिघडते न तरीही तुटलेल असे अनेक जे आहे ते काय होत असतात, तुटताना आपल्याला पाहायला मिळतात. एकीस खाई दुजी प्राणीजात, दुजीस खाई तीही अशी साखळी जी आहे ती आपण पाहतो. जर की दुजी जात मिली, तर समस्त उभी साखळी होऊन जात नसत. निसर्ग नारायणे देखिले हे, आणि विणले अन्न जालीस पाहे, जरी प्राणी जाती किती लोपल्या रे, तरीही टिकोणी महाजाल राहे. हे म्हणजे त्यामधले या अन्नजाळामधले अनेक ज्या प्रजाती ज्या आहेत ते नष्ट झाल्या असल्या, तर हे अन्नजाल जे आहे ते मात्र टिकून आपल्याला होतोच, कारण ते कुठेतरी कमकुवत झालेलं आपल्याला असे की ही महाजाले तरीही जाणार ते क्षीण होते म्हणजे. हा हा, आता येतोय आवाज? हो सर. येस सर. तो कुठेतरी जे आहे ते तगले एक प्रकारचे ज्यामध्ये जे आहे तर तरीही जाणं ते क्षीण होते, मारित जाता बहुत प्राणी जाती, तुटून संपेल ते जाल पुढते. आणि एक तगले असले म्हणजे प्रकारचं महाजाल, त्यामध्ये एखादी जर प्रजाती सर आवाज ब्रेक होतोय. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. सर तुमचा आवाज येत नाहीये. सर तुमचा आवाज येत नाहीये. सर आवाज ब्रेक होतोय. सर आवाज येत नाहीये. सर आवाज येत नाही, ब्रेक होतो. सर आवाज येत नाही. सर स्क्रीन बी दिसत नाहीये. सर स्क्रीन पण दिसत नाही आणि आवाज पण येत नाहीये. आवाज
ब्रेक होतोय. ब्रेक होतोय सर. सर सर आवाज येत नाहीये. सर आवाज येत नाहीये. सर आवाज येत नाहीये. सर आवाज येत नाही. हॅलो, येतोय. नेटवर्क जो जो आहे जो थोडस हे झाल्यामुळे जो आहे तर काय झालं जरा वीक झालं नेटवर्क. आता येतोय सर्वांना व्यवस्थित आवाज? येतोय सर. हम्म. हा सर्वांनी आपले जे आहे ते माईक म्यूट ठेवा की जेणेकरून जो आहे ते व्यवस्थित आवाज येईल. तर मग आता सांगा कवीने तर या कवितेतून तुम्हाला काय संदेश जो आहे तो साधारणतः दिलेला आहे? कवीने या कवितेतून तुम्हाला कोणता संदेश जो आहे तो देण्यात आलेला आहे? सांगा बरं. सर्व प्राणी हे खूप महत्वाचे आहे आणि आपण कोणत्याही प्राण्यांचा जीव घेतला नाही पाहिजे. आपण कुठल्याही प्राण्यांचा जीव नाही घेतला पाहिजे. अगदी बरोबर. अजून आदम सांग बरं काय बरं निसर्गातील सर मी सांगू? या कवितेचा सगळ्यांचा घेणार आहे. आपल्याकडे अजून वेळ आहे भरपूर. हा हा सर मी सांगू? अरे सर्वांचं घेणार आहे. तुम्ही सांगायला सुरुवात करा. हा कारण मला प्रत्येकाची नावं इथे नाही कारण नावं पण वेगळे आहेत. वन 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 एकेकाने सांगायला सुरुवात करा की साधारणतः या कवितेतून काय तुम्हाला कोणता संदेश कवी जो आहे तो देण्याचा प्रयत्न करत आहेत? निसर्गातील सर्व जीव एकमेकांवर अवलंबून आहे. एकमेकांवर अवलंबून. सर आवाज ब्रेक होतोय. मी तुम्हालाच विचारले. हा मी आता मी कमी बोलणार. तुम्ही हे करणार. तुम्ही एकेकाने सांगायचे कवितेतून काय संदेश मिळतो. आदम सांगतोयस? यस सर. ते आपण आपले जे पशु ते असतात ते दुसऱ्यावर अवलंबून असतात. बर. अजून कोण सांगतेस? हॅलो. सर मी सांगू? हो. सर आपली जबाबदारी की आपण जे प्राणी जे आपल्यावर अवलंबून आहे म्हणजे आपण समजा झाडांचं उदाहरण घेतलं तर काही प्राणी जे आहेत ते झाडांवर अवलंबून असतात. तर आपण त्याच्यासाठी झाडं कट नाही केले पाहिजे. बरोबर. तर निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. अजून कोण सांगते? निसर्गात जीवन साखळीसाठी सर्व प्राणी आवश्यक आहे. तर निसर्गातील सर्व जीव एकमेकांवर हे अवलंबून असतात आणि प्रत्येक जीव हा अन्न साखळीचा एक भाग असतो. जर एखादी जीवजात एखादी जी प्रजाती जी आहे ती जी नष्ट जर झाली तर संपूर्ण अन्न साखळी आणि ते जे अन्नजाल आहे ते एक प्रकारचं कमकुवत होतो. कवी आपल्याला सांगतो की निसर्गाची रचना अतिशय सूक्ष्म आणि परस्पर एकमेकांशी जोडलेली आहे. एखादा जीव जरी नष्ट झाला तर त्याचा परिणाम हा इतर जीवांवर होत असतो.
माणसाने प्राणी जातींचा हा नाश करू नये. त्यानंतर संरक्षण केलं पाहिजे. निसर्गाचं समतोल राखण्यासाठी आपण जो आहे तो काय केला पाहिजे, प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे. निसर्गाचे रक्षण करा आणि सर्व जीवांप्रती आपण दयाभाव ठेवला पाहिजे. कारण प्रत्येक जीव हा निसर्गासाठी खूप महत्वाचा आहे आणि त्याचं योगदान जे आहे ते निसर्गासाठी खूप महत्वाचं आहे. असं कवी जे आहे तर याचं हर्ष सदाशिव परचुरे हे सांगतात की कुठेतरी ही सर्व सजीव सृष्टी जी आहे ते आपल्यासाठीच आहे, निसर्ग. आणि आपण जर निसर्गाला जर एक प्रकारे हे केलं तर त्याचा कुठेतरी जो आहे तो परिणाम होताना आपल्याला जो आहे तो दिसून येत आहे. हा, तर अजून कोणाला सांगायचंय कवितेबद्दल? तर आपण प्रश्न उत्तरे जो आहे तो घेऊया. बऱ्याच जणांनी स्वाध्याय सोडवलेला असेल, नसेल तर प्रत्येकाने जो आहे तो या कवितेचा स्वाध्याय जो आहे तो सोडवायचा आहे. येस सर. सांगा बरं अजून काय, अजून कोणाला सांगायचं प्रश्न काय आहे? बर, पुढचं मनुष्य कशा प्रमाणे साखळी तयार कर. नाही झालेला आहे. हा, नाही नाही, ज्यांचं झालेलं होतं त्यांच्यासाठी हे केलं. ठीक आहे. घेऊया आपण. आता तुम्हाला मी प्रश्न जे आहेत तर साधारणतः आपण आहे आपल्याकडे वेळ आहे, तर तुम्हाला यावर मी प्रश्न तयार केलेत. तर त्याचे पर्याय क्रमांक तुम्ही काय करायचे स्क्रीनवर इथे टाकायचे आहे. कारण सगळेच जण एक एक सांगत गेलं तर जास्त आवाज येणार. तर आपण काय करूया, मी स्क्रीनवर तुम्हाला आता एक मी 10 प्रश्न तयार केलेले आहे बहुपर्यायी. त्यातला योग्य पर्याय क्रमांक कोणता आहे योग्य, तर तो तुम्हाला काय करायचा आहे, नंबर 1 2 3 4 नंबर आहे, तर त्यातला योग्य नंबर साधारणतः तुम्हाला टाकायचा आहे. समजले? इथे मी स्क्रीनवर तुम्हाला आता साधारणतः ते प्रश्न दाखवतो. एक तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल, दिसते का? नो सर. नो सर. दिसतंय सर. दिसतंय सर. दिसतोय हा. सर. व्यवस्थित प्रश्न वाचता येत आहेत का? अजून जरा थोडा मोठं करूया मग, की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित वाचता येईल सर्वांना. हा, आता बहुतेक मला वाटते की तुम्हाला सर्वांना व्यवस्थित दिसेल. हा, मनुष्य कशाप्रमाणे साखळी तयार करतो. तुम्हाला काय करायचे, मी चॅट बॉक्स ओपन करतो. चॅट बॉक्स मध्ये योग्य उत्तराचा पर्याय तुम्हाला टाकायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्वांना जो आहे तो चान्स मिळेल. चला स्टार्ट करा. मनुष्य कशाप्रमाणे साखळी तयार करतो. आपण सगळेजण जवळपास सगळ्यांची उत्तर आले पाहिजे. हा, फक्त ऐकायचं नाही, तुमचा सहभाग असला पाहिजे. अगदी बरोबर, कड्या जोडून. सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. दुसरा, साखळीतील मधली कडी तुटली तर काय होते. करा सुरुवात. साखळीतील मधली कडी तुटली तर काय होते. एकदाच टाकायचं, रिपीट करू नका. हा, म्हणजे मग मला पण कळेल की किती जण जे आहे ते व्यवस्थित टाकतायत. प्रीती जास्त नाही टाईप करायचे, एकदाच. अगदी बरोबर.
संपूर्ण माळा जी आहे ती एक प्रकारे तुटून जाऊ शकते. पुढे प्रश्न क्रमांक 3, कोळी काय विणतो? कोळी काय विणतो? कुणाचं तरी माईक चालू आहे, माईक बंद करा की जेणेकरून आवाज जो आहे तो डिस्टर्ब होणार नाही. हा, कोळी जो आहे तर जाळे विणण्याचं काम करतो. कोळ्याचे जाळे कशाने तयार होते? धाग्यांनी. अगदी बरोबर, धाग्यांनी तयार होते. पुढचा प्रश्न क्रमांक 5, अन्न साखळीत एक जीव दुसऱ्या जीवाला काय करतो? अन्न साखळीत एक जीव दुसऱ्या जीवाला काय करतो? अगदी बरोबर, अदम, प्रीती, ऋतुपर्ण, हर्षदा, प्रणाली, साई काय करत असतो? खाऊन टाकतो. पुढे प्रश्न क्रमांक 6, एखादी जीवजात पूर्णपणे नष्ट झाली तर काय होते? ऋतुपर्ण बरोबर, हर्षदा, प्रणाली, प्रीती, अदम, श्रुती, बाकीचे सगळ्यांनी उत्तर जे आहेत ते द्यायचे, वाचायचे व्यवस्थित. तर संपूर्ण साखळी एक प्रकारे जी आहे ती नष्ट होते. अगदी बरोबर. पुढे अन्नजाल कोणी निर्माण केले आहे? झाले आपल्याकडे 10 प्रश्न आहेत फक्त. राहिले 2 प्रश्न, मग थांबणार आहोत. अन्नजाल कोणी निर्माण केलेले आहे? माणसाने, शास्त्रज्ञांनी, निसर्गाने, प्राण्यांनी? बरोबर, निसर्गाने. काही जीव नष्ट झाले तर अन्नजाल कसे राहते? काही जीव नष्ट झाले तर अन्नजाल कसे राहते? आठ नंबर आणि त्याचं उत्तर तसेच टिकून राहते. काही जीव आपण म्हणतो की नाही, ते जाळं जे आहे ते नष्ट होत नाही, पण काय होतं, कमकुवत होतं. याचं उत्तर जे आहे तर काही तसेच टिकून राहते. दुसरं नाही येणार, पूर्ण नष्ट नाही होत. काही जीव जर नष्ट झाले तर कारण पूर्ण जाळं जे आहे ते होत नाही, तर त्याचा पर्याय क्रमांक 3 आहे. अनेक प्राणी जाती मारल्या गेल्यास अन्नजाल कसे होते? हा, अनेक प्राणी जाती मारल्या गेल्यास अन्नजाल कसे होते? शेवटचा एक प्रश्न राहिला. हा, कमकुवत होतं. अगदी बरोबर. कवितेचा मुख्य संदेश काय आहे? शेवटचा प्रश्न. निसर्गाचं आपण रक्षण केलं पाहिजे, हा कवितेचा मुख्य संदेश आहे. समजले सर्वांना? Yes, sir. Yes,